श्री स्वामी समर्थ अंगारक चतुर्थी. तर ह्या चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. म्हणजे जे उपवास करत नाही त्यांनी पण आज उपवास करावा. तर चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा उपवास, त्यांची सेवा. आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे दैवत आहेत आणि आपण प्रत्येक गोष्टीला त्यांची आठवण, त्यांची सेवा करत असतो. आणि कोणतीही सेवा करायच्या अगोदर आपल्याला त्यांचं नामस्मरण करूनच सेवा करावी लागते, तरच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा काय करायची आहे. तर बघा, आपण त्यांची पूजा करायची म्हणजे त्यांच्या मूर्ती, प्रत्येक देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते आणि गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी. तर गणपती बाप्पाची मूर्ती आपण जेव्हा आणतो त्यावेळेस ती पोकळ नसावी, भरेव असावी आणि त्याच्यानंतर उजव्या सोंडीचा गणपती नसू नये देवघरामध्ये आपल्या रोज देवपूजा करते वेळेस. कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोहळं थोडंसं कडक असतं. रोज त्यांना पुरणाचा नैवेद्य, मोदक हे त्यांना नैवेद्यामध्ये दाखवाच लागतात. त्याच्यानंतर सोहळ्यामध्येच त्यांची पूर्ण सेवा करावी लागते. आणि आपल्या अशा धकाधकीच्या जीवनामध्ये एवढं बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण एवढं करू शकत नाही. त्याच्यामुळं सरळ आपण उजव्या सोंडेचा गणपती न आणता डाव्या सोंडेचा गणपती आणायचा आणि त्याची सेवा करायची. त्यांची सेवा साधी सोपी आहे, त्यांना एवढं सोहळ्याची गरज नसते. तर काय करायचं आहे, गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची. आता मूर्ती जर नसेल तर तुम्ही एक लाल सुपारी घेतली तरी चालते, गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून. त्याची पंचोपचार पूजा करायची, पंचामृताने त्याचा अभिषेक करायचा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा, अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. त्या मूर्तीला अष्टगंध, हळद, कुंकू, त्याच्यानंतर छान त्यांना फुलं व्हायची, त्यांच्या आवडीची लाल कलरची कोणतीही फुलं, असं नाही की जास्वंदाचीच पाहिजे म्हणून कोणतीही वाहू शकता. त्याच्यानंतर धूप दीप दाखवायचा. त्याच्यानंतर त्यांना दुर्वा, कारण त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत. त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपल्याला आजच्या दिवशी करायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, गणपती बाप्पांची 121 दिवसाची एक अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि ह्या सेवेनं आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते. गणपती बाप्पा लवकर आपली इच्छा पूर्ण करतात. न होणारी कामंसुद्धा आपले होतात. जर तुम्हाला करायची असेल तर मला सांगू शकता तुम्ही, कारण मी त्याची सेवा तुम्हाला पूर्ण डिटेल त्याची सेवा मी सांगेल कशी करायची, काय करायची ते. तर त्याच्यानंतर उपवास करायचा, अर्थात सर्वांनी घरात उपवास करायचा. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आरती, मोदकाचा नैवेद्य. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावरच आपण उपवास सोडायचा असतो. बरेच जण म्हणतात की चंद्रगर्भात असल्यावर उपवास सोडायचा, पण तसं नाही, चंद्रोदय झाल्यावर आपण उपवास सोडायचा असतो. आता स्वामी समर्थ केंद्रामधून तुम्ही कॅलेंडर आणलेलं असेल, त्याच्यामध्ये चंद्रोदय कधी आहे पूर्ण म्हणजे डिस्ट्रिक्टनुसार तिथे दिलेलं असतं. तर आमच्या इथला चंद्रोदय कधी होणार, त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे डिस्ट्रिक्टचं चंद्रोदय कधी होणार ते पूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्याच्यात बघून तुम्ही चंद्रोदय झाल्यावर त्याची पूजा करू शकता आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. दिवसभर फराळाचा आपण करू शकतो. आता बरेच जण मोदकाचा उपवास करतात, म्हणजे मिठाचे मोदक खाऊन. त्याच्यानंतर कोणी खडी साखरेवर उपवास करतात, म्हणजे काही त्यांची मान्यता असते किंवा त्यांची काही इच्छा असतात, त्या नवस असतो आणि त्याच्यामुळे ते तसे उपवास करत असतात. आपण पण तसे करू शकतो. तर त्याच्यानंतर बघा, आता आसपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आणि आपण घरच्या घरी साधी सोपी सेवा करायची. सकाळी अभिषेक करून घ्यायचा, संध्याकाळी त्यांना नैवेद्य दाखवायचा. अभिषेक करते वेळेस बघा, आता मुलांसाठी काय होतं ना की मुलं खूप चिडचिड करतात, अभ्यासात त्यांची प्रगती होत नाही आहे. आता कोणतेही मुलं असो, छोटे असो मोठे असो, कोणते असो, प्रत्येक आईच वडिलांसाठी मुलं त्यांचे छोटेच असतात, भले ते लग्नाला का आलेले असतात. पण बघा, आईने आपल्या मुलांसाठी हा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. मला तरी वाटतं प्रत्येक महिन्याला एक चतुर्थी येते, त्या चतुर्थीला तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर 21 वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणून त्याचा अभिषेक करायचा आणि ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. याने काय होतं की मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, अभ्यासात त्यांची प्रगती होते. मुलं चिडचिड करत असते तर त्यांचा चिडचिडपणा कमी होतो, मुलं आपलं ऐकायला लागतात आणि म्हणजे काय होतं ना की मुलं एक चांगल्या याला लागतात, म्हणजे त्यांना वाईट कोणतीच गुण लागत नाही. कारण गणपती बाप्पा आपल्याला माहिती आहे की ते नटखट आहेत. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते पुढेच आहेत. त्याच्यामुळे आपल्याही मुलांनी कुठे ना कुठे त्यांच्या दुसरं आपल्याला अपेक्षा काही नसते, फक्त आपल्याला वाटतं की अभ्यासामध्ये मुलांची प्रगती व्हावी. त्यासाठी तुम्ही ही सेवा प्रत्येक चतुर्थीला करायची न चुकता.
सकाळी नाही झाली सायंकाळच्या वेळेस पण तुम्ही करू शकता. आपण करा आणि ते तीर्थ मुलांना आवर्जून प्यायला द्या. मुलं मोठी जर असतील तर त्यांच्याकडून ती सेवा करून घ्या. छोटे असतील तर आईने केली तरी चालते. तर ही सेवा तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला मुलांसाठी आईने करायचीच आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.